बॅट्समन बॅट्समन. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दुपारचं हे सत्र आपल्याला पाहायला मिळते आणि दुपारच्या सत्रामध्ये एक जबरदस्त मॅच आपल्या समोर येत आहे. उमेदमान एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला एकवीर नायगाव. एकवीर नायगाव हा संघ पाहायला मिळतोय. जी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जी फोर व्हीलर आहे ती थोडीशी हटवायची आहे. मी विनंती करतोय फोर व्हीलरच्या मालकाला. ब्लॅक कलरची जी फोर व्हीलर लावली गेले ती थोडीशी आपण मांडवाच्या पाठीमागे ठेवायची आहे. मी विनंती करतो. जबरदस्त खेळ साकारला गेला. जियांशी 11 नायगाव संघाच्या माध्यमातून वकारभाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक मोठी स्पर्धा डे अँड नाईटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. 1 आणि 2 तारखेला एप्रिलच्या ह्याच मैदानावरती आपण आपल्याला पाहायला मिळेल. 2 लाखाची ती स्पर्धा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये युवा टॅलेंटेड फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि आज युवा खेळाडूंवरती विश्वास दाखवला गेलाय. अमित जसवाल यांच्या माध्यमातून समीर येतोय स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला अथर्व. ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज विशाल कोहली मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय एकवीरा नायगाव संघाच्या माध्यमातून. खरं आयोजक आहेत. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ दवडला जाणार नाही, याकडे लक्ष द्या. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर डायगो कोहली आपल्याला पाहायला मिळतोय. तर डीप मिडॉन मध्ये आपण पाहिलं तर निमेश साधने पाहायला मिळत आहेत. हलक्याच्या हाताने बॅट अँड पॅडचा परिपूर्ण वापर केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव आणि 1 धावेसहित श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती 1 धावा 1 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. खूप चांगला सामना मागचा सामना पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ दर्शवत असताना लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रत्येक फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाला 100% एफर्ट लावावे लागतील. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूंचा खेळ होतोय. 2 आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर 1 धावा ही फलकावरती पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू होता. बॅटचं एज घेऊन चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी गलीमध्ये 1 धाव अर्जित करत असताना सिंगलवरती निर्भर झालेत. आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये काही जबरदस्त दमखम दाखवला निर्भय अँड प्रणित या फलंदाजाने आणि NCC नायगाव सारख्या मोठ्या संघाला पराभवाच्या छायेत पाठवलं गेलं. सरळ बॅटने सुंदर फटका इनफिल्डला वेधून मात्र चेंडू स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून निघून येतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. आणि 4 धावेसहित संघाची धावसंख्या 6 धावा. सुपर डिलिव्हरी अप्रतिम. टप्पा योग्य आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता. ड्रिप करणारा चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहतोय मिस्टर समीर आणि तत्पूर्वी चेंडू निर्धावच्या माध्यमातून निघून जातोय यष्टीरक्षक रुपेश कोहली जे संघनायक आहेत ज्यांच्या हातामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट चेंडूला वळवलं जाते. शैलेंद्र गोडेकर वेगाने पुढे सरसावले जातील. तत्पूर्वी 1 धाव अर्जित करत असताना पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आपण पाहतोय 7 धावा संत आणि सावध पवित्रा धारण करत असताना 2 सलामीवीरांच्या माध्यमातून आई पद्मावती प्रसन्न उमेळमाण हा संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 7 धावा. या ऐकूया डीजेला.
जागा बनवली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र भिरकावून दिले सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार. आणि तत्पूर्वी हुकच्या पटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं उचलत्या चेंडूला आपण पाहतोय आणि 6 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 14 रन्स 14 धावा. संचितकडे आपण पाहिले तर वेग आहे, मात्र दिशा नियंत्रण योग्य राखावं लागेल या खेळपट्टीवरती, कारण दिशेचे भटके तो मिळेंगे फटके हेच म्हणावं लागेल. उचलता चेंडू होता ऑफ साईडला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते, तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. गणेश कोहली कुठलीच चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद, विकेटचं पतन होतंय. अथर्व बॅक टू द डगआउट. मध्ये आउटसाइड द ऑफ चेंडू हाताळला गेला. उचलता चेंडू होता, त्यावर प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते, तत्पूर्वी विकेटचं पतन होतंय आणि धावांची गती फलकावरती 14 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. संचित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू घेऊन उजव्या हाताने मारा करत असताना ऑन साईडला चिप शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय. शैलेंद्र घोडेकर कुठलीच चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद होतोय झेलबादच्या माध्यमातून. समीर बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये सातत्याने काही जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते राहुल आदवडेची, आणि आता मात्र ओरम क्रिकेटमध्ये उमेदमान संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. मात्र सातत्य राखणं गरजेची गोष्ट असेल. 2 गडी बाद झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर अमित जयस्वाल जे संघनायक आहेत ते दाखल झाले. धावांची गती फलकावरती 14 रन्स 14 धावा आणि 2 चेंडूंवरती लगातार 2 गडी बाद केले गेलेत. कालच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल कश्यप याच्या नावावरती. आणि ऑन फॉर द हॅट्रिक वरती गोलंदाज संचित. चेंडू हवेत आहे आणि हॅट्रिक साध्य केली गेली या स्पर्धेची दुसरी. नक्कीच हर्षल महाराज आम्हाला दर्शवत आहेत की आमचे फेवरेट आहेत संचित आणि निमेश सामने. हे 2 खेळाडूंवरती आमचं मात्र प्रेम आहे. आणि प्रथमतः आपण पाहिलं तर शैलेंद्र घोडेकर हे फर्स्ट नंबरचे त्यांचे आवडते प्लेयर म्हणून पाहायला मिळत आहेत. संचितच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहतोय अमित जयस्वाल याला बाद केलं गेलंय आणि हॅट्रिक साध्य करण्याचा मान या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवला जातोय. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 14 धावा. एक षटकार आल्यानंतर काही विकेट हॅट्रिक साध्य केली गेली. जबरदस्त अप्रतिम.
सुंदर चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना राहुल आदवडे आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 2 षटकं समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पद्मावती प्रसन्न उमेळमान या संघाच्या. या ऐकूया डीजेला. आहेत त्यांना मी विनंती करतोय राहुल शेलार आणि तुम्हाला मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जो आपला सेकंड कॅमेरा आहे तिथे मात्र उपस्थित राहायला सांगितलेला आहे. योगेश कोळे अँड कंपनीला मी विनंती करतोय. तर धावांची गती 16 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी बारकवरती विशाल कोहली पुनश्च एकदा सज्ज होतोय. सुपर डिलिव्हरी अप्रतिम बॅकफुटला सरकण्याकरता मजबूर केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय या पदम या फलंदाजाला. कारण 3 गडी बाद झाल्यानंतर बॅकफुटला आहे संघ. आपण पाहिलं तर आई पद्मावती प्रसन्न उमेळमान हा संघ आणि इथून मात्र जर तुम्हाला फ्रंटफुटला यायचं असेल तर धावा जमवाव्या लागतील. एखादी पार्टनरशिप लावावी लागेल. इथे मात्र चिप शॉट चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सनी बोकाले आणि सुंदररित्या चेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. तर 4 गडी बाद झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 16 धावा. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये. कारण या मैदानावरती आपण पाहिलं तर 80 धावा सुद्धा चेस झालेत. 81 धावा आजच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 95 धावा. का जबरदस्त कृष्णा याच्या फलंदाजीवरती त्या धावा चेस केल्या गेल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा जोचंद्र या संघाने सुपर डिलिव्हरी अप्रतिम टप्पा अचूक आहे आणि योग्य दिशा लेंथ अँड लाईनवरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बॅकफुटला खेळण्याकरता मजबूर करत असताना आपण पाहतोय विशाल कोहली हा गोलंदाज. धावांची गती 17 धावा. तर मोठे फटके जर तुम्हाला कन्वर्ट करायचे असतील तर पदल आले ते आणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फुटवर्क चांगलं दर्शवावं लागेल. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 17 धावा 17 रन्स. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेख चेंडू अप्रतिम ऑफ ब्रेकचा मारा सातत्याने विशाल कोहली दर्शवत असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना योग्य लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली आणि निर्धावच्या स्वरूपाने या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. धावांची गती फलकावरती 17 धावा 17 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जातंय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि 5 चेंडूमध्ये 18 धावा या फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. एक षटकार अथर्वच्या बॅटमधून टोटावल्यानंतर जणू काही धावा या बॅटमधून येणं बंद झालेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फुलटॉस चेंडू सरळ बॅटने चेंडूला वळवलं गेलंय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अमर कोहली आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी एक धाव पैकी खराब. त्याचं प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती 3 षटकं समाप्त होत असताना 20 धावा 20 रन्स या फलकावरती पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. या आपण ऐकूया तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
पद्मावती प्रसन्न उमेळमान असा सामना मैदानाच्या आतमध्ये संची देतोय वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं एज घेऊन चेंडू निघून जातोय गणेश कोले याच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं गेलंय आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21 धावा 21 रन्स. एका बाजूला आपण पाहिले तर राहुल अदवडे सिंगल डबलच्या माध्यमातून धावा जमवताना पाहायला मिळतोय आणि जितू त्याला चांगली साथ देतोय. मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप लावण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत हे दोन फलंदाज. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. वाईटचा इशारा पंच अमर कतवार यांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पाहिले तर एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. फ्लॅग्स लहरताना आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट एकविरा नायगावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला राहुल आदवडे च्या बॅटमधून एक कणकर फटका. चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध 6 धावा षटकार. धावांची गती फलकावरती 28 धावा. काय जबरदस्त टायमिंग साध्य केलं गेलं होतं या चेंडूवरती कारण ड्रिप करणारा हा चेंडू होता. लोअर फुलटॉसचा चेंडूला मात्र योग्य समाचार घेतला गेलाय राहुल आदवडेच्या माध्यमातून. सरळ बॅटने डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अमर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं गेलंय आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावरती. 29 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने धावा येत आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा प्रयत्न करावे लागतील कारण या मैदानावरती कुठलेही टोटल सेफ नाही. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा डिपेंड केल्या गेल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 81 धावा चेस केल्या गेल्या होत्या. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. शैलेंद्र गोडेकर जरूर प्रयत्न केले गेले होते वन हँडेड मध्ये कॅच पकडण्याचा आणि तत्पूर्वी झेल निसटला जातोय आणि धावांची गती 2 ने पुढे सरकत असताना फलकावरती 31 धावा 31 रन्स या पाहायला मिळत आहेत. संचितने या षटकामध्ये 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. एक षटकार जरूर आला. तदनंतर आपण पाहतोय खूप चांगलं कमबॅक या षटकामध्ये करत असताना संचित पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती पुढे सरकलं जाते एक्स्ट्रा स्वरूपाने. या इनिंग मधला हा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती 32 धावा 32 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला वळवलं जातंय. या शैलू पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा. मिसफिल्डचा फायदा. फेकी खराब आपण पाहतोय आणि तत्पूर्वी 3 धावा आणि आता मात्र चौथ्या धावेसाठी जातील का. मात्र 3 धावांवरती समाधान मानलं जाते मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा येत असताना आणि 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 35 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातील. खूप चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली गेली होती. संचितच्या माध्यमातून हॅट्रिक प्राप्त करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सरळ बॅटने चेंडूला खेळलं जाते. एक धाव अर्जित केलं गेलंय. डायगो कोहली वेगाने पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानत असताना आणि 4 षटक समाप्त अखेरीस 9च्या धावगतीने खेळत असताना पद्मावती प्रसन्न उमेळमान हा संघ जाऊन पोचते धाव फलकावरती 36 धावा 36 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ऐकूया डीजेला.
एक यंग टॅलेंट आहे एकविरा नायगाव संघाच्या माध्यमातून आणि पाणसू नगरीमध्ये काही जबरदस्त गोलंदाजी साकारले गेले होते. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 37 धावा 37 रन्स. निमेश सानने गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान गोलंदाज आहे. मात्र राहुल आदवडेकडे सुद्धा ती क्षमता आहे चेंडूंना सीमारेषा पलीकडे पाठवण्याची. युवर फुलटॉस चेंडू पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. तत्पूर्वी चेंडू बॅटला स्पर्श करून पॅडवरती आदळला गेला. एक धाव येत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 38 धावा 38 रन्स. कारण घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करायचा आहे मात्र ठाऊक आहे. आपण पाहिले तर एकविरा नायगाव या संघाला गोलंदाजी मार्कवरती निमेश सांदणे पुनश्च एकदा सज्ज होत असताना अप्रतिम टप्पा योग्य आहे. अचूक टप्प्यावरती दिशा नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि तत्पूर्वी चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत अष्टविनायक नायगाव विपक्ष खोचिवडे. सुरेख चेंडूची लेंथ अँड लाईन आपण पाहिली तर प्रॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळते. अप्रतिम योग्य दिशा नियंत्रण. वाईट यॉर्करचे चेंडू रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन होतंय. जितू बॅक टू द डगआउट. योग्य आहे. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर आपण पाहिलं तर योग्य दिशे नियंत्रणावरती चेंडू हाताळत असताना नवीन फलंदाज प्रसाद मैदानाच्या आतमध्ये येतोय. गडी बाद झाले ते आपण पाहिले तर 5 आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत. 38 धावा या फलकावरती 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांमध्ये निर्धारित 60 ते 70 धावा बनवण्याचा विश्वास जरूर दर्शवला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. मात्र सपशेल अपयशी ठरले गेलेत. आपण पाहिले तर उमेदवार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रसाद नवीन फलंदाज ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जमिनी लगत निघून जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. डायगो कोहली पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 39 धावा. राहुल आदवडे मैदानाच्या आतमध्ये. राहुल आदवडेने एक षटकार टोटावलाय आतापर्यंत आपण पाहिले तर. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑन साईडला चेंडूला वळवलं गेलंय आणि तत्पूर्वी डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये काही जबरदस्त जजमेंट सहित झेल टिपला जातोय. संचितच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज राहुल आदवडे बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 39 धावांवरती आपण पाहतोय 6वा हादरा बसला जातोय. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज सुनील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रसाद. ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त निमेश सांदणेने गोलंदाजी हाताळलेली आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे निमेश सांदणे याच्या षटकातील. यावेळेस मात्र चेंडूला आपण पाहतोय या चेंडूला मात्र फेकून दिले.
45 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. ते 45 धावा असताना मात्र आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क पडतोय. गोलंदाज प्रथम पाहायला मिळतोय. खूप चांगलं कमबॅक केलं गेलंय. प्रथमच्या माध्यमातून ऑन साईडला जमिनी लगत चेंडूला वलवलं गेलंय. एकदा वर्जित केलं जाते. फंबल होतोय. तत्पूर्वी चांगलं बॅकअप संचितच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 47 धावा 47 रन्स. अजून आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेची गोष्ट असेल. जवळजवळ आपण पाहिलं तर 47 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 60च्या पलीकडे धावसंख्या एक सेफ टोटल पाहायला मिळेल. ऑन साईडला आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. पण धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सुनीलने 2 फटके खेळले गेले. ऑन साईडला फुल टॉस चेंडूचा व्यवस्थितपणे समाचार घेतला जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पाहिलं न्याल बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती 60 धावा 60 रन्स या फलकावरती लावल्या जात आहेत. शेवटचा चेंडू आहे प्रथम याच्या षटकातील. गोलंदाज सज्ज होतोय. बॅटचा एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर 60 धावा या फलकावरती आणि 61 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. एकविरा नायगाव या संघासमोर या आपण वळणार आहोत टॉस का बॉस मध्ये, जिथे टॉस करण्याकरता आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर प्रमोदजी शेडगे कोचिवडी संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. अष्टविनायक नायगाव संघाचा कर्णधार. चला कोचिवडी संघाचा कर्णधार कॅप्टन लवकरात लवकर या, कारण सामना सुरू झाला आणि तुम्ही इथे उपस्थित नसलात तर 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. सतीश कोळी या ठिकाणी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. हर्षल पंडित अर्थातच हर्षल महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस कॉइन स्पिन केला जाईल. तर चला कोचिवडे संघाचा कर्णधार रोहन राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत. या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अभिजित या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लवकर या अभिजित, धावत जरा. हर्षल महाराज यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. CSK अँड मुंबई इंडियन फॅन्स या ठिकाणी मात्र कॉल करतील. मुंबई इंडियन्स, परंतु आज CSK फॅन्स, कारण आज पहिली लढत CSK बरोबर आणि एक नाईट रायडर्सची आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर यस, टॉस जिंकलेला आहे. सतीश, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. 6 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल, एक मॅक्झिमम टोटल? 50पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमचे 4 ते 5 असे ट्रम्प कार्ड भरोशाचे गोलंदाज कोण असतील आज? जितेश आहे, रितेश आहे, प्रशांत आहे, निकेश आहे. नक्कीच तुमची सुद्धा स्पर्धा असते, परंतु एकविरा नायगाव स्पोर्ट्स सातत्याने मात्र भरपूर वर्ष या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम राबवत आहेत. ही स्पर्धा कशी वाटते? खूप त्यांचे प्लेयर्स पण भरपूर आहेत, त्यांना मदत पण भरपूर होते आणि त्यांचं समालोचन पण एक चांगलं असते. खूप त्यांचं खेळण्यामध्ये पण मजा येते. नक्कीच सतीश या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत. अभिजित, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? नक्कीच फिल्डिंग. आता मनाच्या विरोधात 36 चेंडू खेळायचे. 36 चेंडूमध्ये काय एक्झॅक्टली माइंडमध्ये टोटल असेल? 60 ते 70. 60 ते 70. त्यासाठी आज तुमचे रेग्युलर फलंदाज असतील? नक्कीच आहे. नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणतील? खूप छान स्पर्धा आहे, खूप चांगली टुर्नामेंट भरवली. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. अभिजित, ऑल द बेस्ट. अँड सतीश कोळी, तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो अष्टविनायक नायगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. तर धावांची गती विजयाकरिता 61 धावांचं लक्ष्य आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय रुपेश कोहली पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईक इनला अमर कोहली. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं एज घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित करत असताना धाव फलकावरती आणि धावांची गती 1 धावा श्रीगणेशा होतोय. 61 धावांचा पाठलाग करत असताना 1 धावा ही फलकावरती पाहायला मिळतंय. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. केवळ बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जाईल. अमर कोहलीच्या बॅटमधून मात्र एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2. या धावसंख्येवर सुंदर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ॲज अ बॅटर म्हणून रुपेश कोळी अँड अमर कोळी हे 2 फलंदाज विजयासाठी 61 धावांचं पाठलाग करताना अचीव्ह करत असताना आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अनेकेत काय जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल शॉर्ट मिडॉनला. चेंडूचा मात्र पाठलाग करेपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला पहिला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग, ग्लोरियस शॉट, क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार. चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती फलकावर 7 या धावसंख्येवर. ऑन साईडला शाळंपूलचा फटका मात्र या वेळेला धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते, परंतु तेवढं कंट्रोल नव्हतं. ज्यावेळेला स्ट्रोक खेळल्यानंतर बॅटचं एलिव्हेशन मात्र बॅट पाठीमागे बॅकलिपचा उपयोग केला होता आणि तिथपर्यंत मात्र यावेळेला वेळ नव्हता अमर कोहलीकडे की धाव घेण्यासाठी. आणि त्याकरता मात्र यू वेट रुपेश म्हणून यावेळेला कॉलिंग केलं.
आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अनेक वर्तक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय डावखुऱ्या हाताने गोलंदाजीसाठी. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 8 या धावसंख्येवर. सचिन पाटील चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोल्डन मॅजिक फिंगर गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत असताना त्यांचं सुद्धा थँक्यू व्हेरी मच. कारण गुणलेखकाला निवडलं गेलं 15 मार्च 1877 मध्ये पहिला चेंडू पूर्ण वर्ल्डमध्ये फेकला गेला होता 1:02 आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासाला सुरुवात झाली टेस्ट क्रिकेटच्या मॅचला. आणि त्या अनुषंगाने मात्र 1:02 चेंडू पडल्यानंतर मेलबॉर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड असा मात्र सामना झाला आणि त्यावेळेला MP रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता आणि GGO सॉवेल्स हा मात्र इंग्लंडचा होता स्कोरर. असे 2 ऑफिशियल स्कोरर आपल्याला पाहायला मिळाले आणि पूर्ण वर्ल्डमध्ये पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळाला तो मात्र फलंदाज चार्ल्स बॅनरमॅन हा पहिला मात्र शतकवीर ठरला गेला 1877 मध्ये आणि रिटायर्ड हर्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि गोलंदाजीचा मान मिळाला होता पूर्ण वर्ल्डमध्ये अल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा येत असताना सुरुवात मात्र यावेळेला 50-50% झाले. कारण 61 धावांचं पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या धावा जर अचीव करायच्या असतील तर. पुनश्च एकदा गोलंदाज करण आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पहिल्या नाळला हा चेंडू सोडून दिला. बाकीचं काम अमर कतवार या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत दक्ष आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 9 धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एका साईडला प्रसाद पाटील लॉंगॉनकडे आपण पाहू शकतायत. खूप चांगली गोलंदाजी अनिकेत वर्तकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अमित जायस्वाल यांना आपण पाहू शकता शॉर्ट थर्ड मॅनला. खूप चांगलं क्रिकेट अथर्व याला आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहुल आदवडे चेंडूला मात्र यावेळेला कलेक्ट करतायत. गोलंदाज यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंट पाहायला मिळतं करण. काय गोलंदाजी आतापर्यंत सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 धावसंख्येवर. आत्ताचं टॅलेंट खूप मात्र पुढे गेलंय परंतु टॅलेंट बाळगत असताना मान सन्मानानं क्रिकेट खेळणं खूप गरजेची गोष्ट. आदर प्रित्यर्थ करणं मात्र प्रत्येक सिनियरचा करणं खूप गरजेची गोष्ट राहील या क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळलं गेलंय. आउटफील्ड थोडीशी फास्ट यावेळेला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. खूप चांगलं मैदान आणि या मैदानाशी निगडीत असलेले या वातावरणाशी निगडीत असलेले निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आज मुंबईमध्ये गेला तर तुम्हाला असे बिलकुल मैदानं दिसणार नाहीत. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. अमर कोळीच्या बॅटमधून सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग सादर आणि मान परंतु उच्च विचार सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावा. गोलंदाजाकडे वेग आहे परंतु लेंथ नाहीये आणि लेंथ नसल्या कारणानं मात्र यावेळेला हा चेंडू रडारमध्ये आला आणि त्या कारणास्तव करंडला मात्र यावेळेला मार मिळताना आपण पाहू शकताय. षटकार येतोय 6 धावा. या लेंथला गोलंदाजी करावी लागेल परंतु यावेळेला थोडासा स्वेर मारा पाहायला मिळाला. यस इट इज अ वाईड. अमर कतवार त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पुनश्च एकदा गोलंदाज यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू पुनश्च एकदा मात्र पंच वत आहेत. यस इट इज अ वाईड. लगातार 2 चेंडूवर 2 वाईड या ठिकाणी फेकले गेलेत. मात्र धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 21.
21 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 या धावसंख्येवर. खूप छान क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 61 धावांचं पाठलाग करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ यावेळेला आपण पाहू शकाल टॅप केला जातोय. तत्पूर्वी एक धाव 30 यार्ड सर्कलमध्ये. चेंडूला रोखलं गेलं. करण मात्र कमबॅक करतोय आणि कमबॅक करणं साहजिकच आहे. जेव्हा एखाद्या गोलंदाजाला षटकार आणि चौकार येतो ना त्यावेळेला मात्र अजिबात मात्र त्या गोलंदाजाला आवडत नाही मात्र माझ्या चेंडूवर षटकार मारणं, परंतु तदनंतर कमबॅक करून चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवणं हे त्याच्या हातामध्ये आहे. यावेळेला चिप शॉट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला सेफ झोनमध्ये निघून जाईल, ज्याला म्हणतात नियंत्रणबद्ध फटका. एक धाव येत असताना प्रसाद मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकविरा स्पोर्ट्स या संघाची 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. यावेळेला पुन्हा एकदा षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू मात्र प्रसाद चेंडूला कलेक्ट करतायत लॉंग ऑनकडे. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 धावा. 23 रन्स. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 11.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. 23 धावा फलकावर. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या एकंदरीत 38 अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. 24 चेंडू आणि 38 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. फ्लॅग लहरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चहूबाजूने. काही जबरदस्त नजारा आपण पाहू शकतायत. भगवा कलर आणि त्याच्यावरती फ्लॅग अप्रतिम. ऑन साईडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु मात्र दोन्ही फलंदाज यावेळेला तरबेज आहेत धाव घेण्यामध्ये. चित्याच्या चपळाईने धाव घेण्यामध्ये मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. आणि दोघांमध्ये जे बॉन्डिंग पाहायला मिळतं, जेव्हा ओपनिंग बॅटर असतं तेव्हा तुमचं बॉन्डिंग चांगलं असणं गरजेची गोष्ट, आणि ते मात्र यावेळेला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र रुपेश कोहलीचा हा फटका अनिकेतच्या हातामध्ये. यावेळेला मात्र एक सोपा झेल सुटतोय. कदाचित हा झेल सुटलाय की ही मात्र मॅच सुटले. यावेळेला येणारी वेळ दर्शवली जाईल, परंतु पहा उमेळमानचे खेळाडू मात्र यावेळेला त्या खेळाडूला काहीच बोलू शकले नाहीत. हेच खरं क्रिकेट पाहायला मिळतं, कारण जेव्हा एखादा खेळाडू मात्र जाणून बुजून तर सोडत नाही, त्याचं एकतर कॉन्सन्ट्रेशन खचतं, आणि यावेळेला तेच पाहायला मिळालं. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. धावांची गती मात्र यावेळेला जाऊन पोहोचली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. सचिन पाटील आम्हाला दर्शवतात की 28 धावा. चेंडू फेकून झाले ते 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू गणिक मात्र यावेळेला सामना जबरदस्त रंगताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेला मिस टायमिंग झालाय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात राहुल आदवडे बॅकअपसाठी येतोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 29 धावा. चेंडू फेकून झाले ते 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये क्राऊड वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत असताना पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात भरगच्च मैदान आपल्याला पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रसाद मात्र यावेळेला स्वतः सिद्ध करत असताना, जरी अनिकेत माझ्या पार्टनरने झेल सोडलाय म्हणून मला ही विकेट खूप महत्त्वाची असेल. कॉटन बॉलच्या माध्यमातून रुपेश कोहली
होणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं आणि हसण्याने जीवन वाढतं, आयुष्य वाढतं. शैलेंद्र घोडेकर आपण पाहू शकाल. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये असेल, जीवाची आकांक्षा प्रसादने जरूर केली, परंतु बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना रुपेश कोळीची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनचा प्लेअर, एकंदरीत लेजंड म्हणून आतापर्यंत चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती फलकावर 31 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18 चेंडू 30 धावा. यानंतर बिग फाईट, बिग मॅच अष्टविनायक नायगाव एका साईडला पाहायला मिळेल, ज्या अनुषंगाने दुसऱ्या साईडला पाहायला मिळेल कोचिवडे हा संघ. दोन्ही संघ जुने जाणते संघ पाहायला मिळत आहेत आणि अष्टविनायक नायगाव संघ सुद्धा 2 हात करण्यासाठी मात्र तत्पर पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट या क्रिकेटच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट एवढं विश्व पुढे जाईल कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं, परंतु 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय आणि आता गुड शॉटने मात्र खूप चांगल्या प्रकारचं मात्र भरारी घेतले गेले. हे सुद्धा क्रिकेट टेनिस बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये स्पेसिफिकली इंजिनियर्ड हे चेंडू पाहायला मिळत आहेत. फॉर क्रिकेट आपण पाहू शकाल. लॉंगर लास्टिंग कोर पाहायला मिळते, परफेक्ट बाउन्स पाहायला मिळतो, ऑप्टमाइज्ड फॉर क्रिकेट अँड हिरा हाय डुरा लेफ्ट अशा पद्धतीने आपण पाहू शकतात हे चेंडू बनवले गेलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा, 18 चेंडू. अठरा चेंडू आणि 31 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. धर्मेश मूर्ती लहान, कीर्ती महान नेहमीच मात्र एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या बरोबर एक पाठीराखा म्हणून नेहमीच कॉपरेट करण्यासाठी पाहायला मिळतो आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये नेहमीच असतो. आणि ज्या वेळेला 1 चेंडू 2 चेंडू 6 धावा तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्यासारखं असतं. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल. अमर कतवार या ठिकाणी वळतात, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 32 धावा. करण यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळ्या शैलीने चालण्याची स्टाईल आणि एक वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला मी म्हटलं होतं करणकडे पीस आहे, परंतु तो एकंदरीत मात्र लेंथ नाही आहे आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला मार बसतोय. 6 धावा. गुड शॉट. एकविरा स्पोर्ट्स आणि एकविरा मातेचं गाणं खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आगरी कोळी बांधवांची कुल स्वामीने एकविरा मातेला वंदन. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू मात्र अथर्वच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव येत असताना आपण पाहू शकाल. अमर कोळी एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सिच्युएशन नुसार खेळण्याची पद्धत पाहायला मिळते. तर एका साईडला शैलेंद्र घोडेकर. टेनिस क्रिकेटचा प्रवास खूप मात्र चांगला राहिला आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा संकटांना तोंड देण्याचं मात्र त्याचं काम हे सातत्याने पाहायला मिळालं आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाकडून कित्येक अपकमिंग यंगस्टर त्याचं प्रेरणास्थान बनले गेलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38-39 धावा. विजयासाठी 22 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या हाताने राऊंड द विकेट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करणने कमबॅक केले गेले. कारण यावेळेला आपण पाहू शकाल तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. करणचे होप्स वाढले असतील, कारण एखादा जेव्हा तुम्ही चांगल्या खेळाडूला बीट करता पूर्णपणे त्यावेळेला मात्र तुमचे होप्स ऑटोमॅटिकली वाढतात. हे टेनिस क्रिकेटमध्ये म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये म्हणा. पुनश्च एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू होता, नोचा इशारा यावेळेला पाहायला मिळतोय. प्रॉपरली मात्र फटका आला नाही. राहुल आदवडे मात्र पुढे सरसावतोय. एक बेस्ट फिल्डर म्हणून यस इट इज अ नो बॉल. 1+1 आणि फ्री हिटचा सिग्नल दिला जातोय. राहुल आदवडे पुढे सरसावला गेला होता, जो पागदरे बॉईज महेश पागदरे यांच्या संघामध्ये नेहमीच खुला गटमधून एक ॲज अ प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. तोच खेळाडू मात्र पुढे सरसावतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 41 धावा.
फ्रीटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेला आहे. अमर कोळीला मात्र यावेळेला मुभा दिली गेले की या चेंडूवर मात्र तू मन मुराद आनंद घेऊ शकतो, फक्त धावचित बाद होणं वंचित राहावं लागेल. ऑफ साईडला फटका चांगला आहे, मात्र अनिकेतला बीट करून चेंडू यावेळेला निघून येतोय. आकाश मुंबईकरच्या स्वागतासाठी चौकार, 1 बाउन्स, 4 धावा. थँक्यू डीजे. 31 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना 45 धावा फलकावर, 16 धावांचं एकंदरीत लक्ष. 14 चेंडूमध्ये 31 धावा. सुपर बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. एक ॲज अ बॅटर कसं असावं अमर कोळीने मात्र यावेळेला दर्शवलं गेलंय. स्वतःच्या होम चेंडू फेकून झाले ते 4. एकंदरीत अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाज ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. प्रसाद मात्र पुढे सरसावेल. आराम के साथ चेंडूला या वेळेला मात्र कलेक्ट करतोय. तत्पूर्वी फेक येईपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 46 धावा. विजयासाठी 15 धावांचं लक्ष हे समोर आहे. येणारे चेंडू आहेत 13 चेंडूमध्ये 15 धावा. हे सामन्याचं समीकरण विजयासाठी एक विराट स्पोर्ट्स नायगाव या संघाला. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पूर्णपणे पाहतोय 185 कंट्रीजमध्ये. यावेळेला टप्पापर्यंत थोडंसं वाईट यॉर्कर सेन्सिबल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. यावेळेला अथर्व मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 47. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. खोचिवडे संघ एका साईडला पाहायला मिळतोय, तर एका साईडला आपण पाहू शकाल अष्टविनायक नायगाव. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. कारण याच मैदानात अष्टविनायक नायगावची जी स्पर्धा झाली तेव्हा योगेश कोळी यांनी आम्हाला समालोचनेची संधी दिली होती. याच मैदानात चांगल्या प्रकारची स्पर्धा पार पाडली गेली होती आणि त्यावेळेला सुद्धा मात्र रवींद्र पाटील साहेबांनी मात्र खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलं गेलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 47. सचिन पाटील यावेळेला खूप चांगली माहिती देत आहेत, लेखाजोग आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय सेफ झोनमध्ये. तत्पूर्वी पाहता पाहता चेंडूला स्टॉप केला जाईल का पाहायचं आहे. मात्र 3 धावा निश्चित स्वरूपात शैलूला मिळतील. यावेळेला तिहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 50 धावा, 50 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. विजयासाठी 11 धावांचं लक्ष आहे. प्रसाद पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 61 धावा लक्ष्यांचं पाठलाग करताना आतापर्यंत अमर कोळीने खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. जणू काही खेळपट्टी ही त्याच्या प्रेमात पडली असावी. हलक्याशा हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. तत्पूर्वी अथर्व पुढे सरसावतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 51 धावा. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला प्रसादच्या हातखंडामधून. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावांचं लक्ष असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय, 1 धाव वर्जित केली जाते. शैलू प्रॉपरली मात्र यावेळेला टायमिंग करत नाहीये आणि त्या कारणास्तव सिंगल डबलला जास्तीत जास्त यावेळेला कन्वर्ट केले गेले. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52. विजयासाठी 9 चेंडू आणि 9 धावेचं लक्ष समोर असेल. खूप चांगली स्पर्धा, भव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र त्या रडारमध्ये आला अमर कोळी. मी म्हटलं होतं सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, उच्च विचार. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 58 धावा. विजयासाठी 3 धावांचं लक्ष. प्रसादच्या 4थ्या चेंडूवर मात्र या वेळेला त्या रडारमध्ये चेंडू आला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है.
अप्रतिम ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटकेबाजी कशी करावी या अमर कोळीने मात्र यावेळेला नजराणा पेश करत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 59 धावा आतापर्यंत अमर कोळीने जबरदस्त खेळ साकारला गेलाय. आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल बॅटिंग. ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट मिस्टर शैलू गॉन. 40 वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकटे आली कितीतरीही पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 59 रन्स. सुंदर आवाज हितेश साधने ज्यांनी रिलीज केलं ते आपण पाहू शकलात पहिल्या दिवसामध्ये. खूप चांगलं क्रिकेट अमर कोळीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहू शकाल. आत्तापर्यंत चांगल्या डावाला संघाला स्वतःला सावरलंय. यावेळेला कदाचित थोडीफार बॅटची एज होती की काय हे दृश्य पाहायला मिळतं. एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि अशा रीतीने मात्र यावेळेला 2 धावा घेत असताना मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने प्रतिस्पर्धी संघाला पराभूतच्या छायेत जावं लागलं. तो संघ आपण पाहू शकलात. पद्मावती प्रसन्न उमेळमान या संघाला मात्र या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर फेकलं गेलंय. तर चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. मी विनंती करेन आपण डिसिप्लिन दाखवायचं आहे. आपण स्वतःच आयोजक आहात.